सर्व स्टोरी सांगतो, मला देवकुंडची रियालिटी सर्व सांगतो, मला बाहेर गेला आता निघतो आम्ही. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आता सकाळचे 7 ते 8 वाजलेले आहेत, म्हणजे लगभग 8 वाजलेलेच आहेत. तर आपण निघालेलो आता आपल्या जर्नीकडे. तर पोहोचायला आपल्याला लगभग 2 तास लागतील आणि आपला जो किलोमीटर आहे, म्हणजे जी आपली डेस्टिनेशन आहे ती 90 किलोमीटरपर्यंत आहे. तर लगभग 2 ते 3 तास लागतील असा अंदाज. आपल्याला आरामात जाऊ आणि एन्जॉय करत जाऊ. तर आपल्यासोबत येते ही पब्लिक, ही तुम्ही ऑलरेडी पाहिली असेल ग्रुपमध्ये आणि व्हिडिओमधून पाहिली असेल. तर अजून एक मित्र आपला पुढे थांबलेला आहे, त्याला सुद्धा घेऊ आणि एन्जॉय करत करत जाऊ जर्नी. मित्रांनो, देवकुंड नाव तुम्ही ऐकलं असेलच. हा मित्रांनो, तोच तो वॉटरफॉल जो की खूप फेमस आहे लगातार 2 ते 3 वर्षापासून. मित्रांनो, हा जो वॉटरफॉल आहे हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे. तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूक नावाची ग्रामपंचायत आहे. पाटणूक ग्रामपंचायतीच्या हद्दीत बिरा नावाचे एक गाव आहे, त्या गावामध्ये हा वॉटरफॉल येतो. बिरा गावात पोहोचल्यानंतर अंदाजे 1.5 ते 2 तास ट्रेक केल्यानंतर आपण देवकुंड धबधब्याच्या जवळ पोहोचतो, जो की साधारण 8 ते 7 किलोमीटरचा ट्रेक आहे. सो मित्रांनो, आपण आता नाश्ता करत थांबलेलो, कारण भूक लागले बरंच हे बोलते तरी ऐकत नाही बघ यांचाच ते सांग. सो मित्रांनो, आपण आता पेडली जवळ आलेलो आहे आणि तिथं नाश्ता करत थांबलेलो आहे, कारण भूक भरपूर लागलेली, त्यामुळे थोडा नाश्ता वगैरे करू आणि निघू पुढं, कारण अजून 30 ते 40 किलोमीटर बाकी आहे आपला. मित्रांनो, आपण आता नाश्ता वगैरे प्रॉपर केलेला आहे, सर्वांचा पेट पूजन झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो पुढे. 30 किलोमीटर बाकी आहे फक्त. तर तिथून थोडा ट्रेक आहे, 7 ते 5 किलोमीटर ट्रेक आहे, तो चालू आणि मग आपण त्या जागेवर पोचू. चला, आता आपण थोडा जवळ पोहोचलेलो आहे आणि मस्त की पाऊस लागलेला आहे आणि आई हो जरा करणार जिम बिम काढून आई जबस. तर मित्रांनो, आता थोडं जवळ आलेलं आहे आणि पावसाचा वेदर एकदम मस्त झालेला आहे बघा, तुम्हाला दाखवतो. ट्रेक झालेला आहे आणि अशा सिनेरीमध्ये आपण ट्रेक करणार आहोत देवकुंडला. या गाडीला सनरूफ नाहीये म्हणून खिडकीतून बाहेर येऊन सनरूफची मजा भेटते. खिडकीचं सनरूफ. आपल्याला लगभग निघून 2 ते 2.5 तास झालेले आहेत आणि आपण आता घाटामध्ये आहोत, घाट सेक्शनमध्ये. तर देवकुंड वॉटरफॉल इथून काहीतरी 7 ते 8 किलोमीटर बाकी राहिलं आता. तर खूप एक्सायटेड आहेत सर्व लोक आणि पाऊससुद्धा पडत आहे, त्यामुळे वेदर खूप चांगला झालेला आहे. तर आय होप की तिकडे आम्हाला एंट्री भेटेल की देवकुंड वॉटरफॉल चालू असावा, कारण त्याची सीन सीन भरपूर चालले होते की बंद आहे वगैरे. तर ठीक आहे, बघू आता, होप्स ठेवू की चालू असावा. आता सिंगल रोड लागलेला आहे, देवकुंडच्या आसपास आपण पोहोचलेलो आहे आणि पूर्ण असं जंगल रोड आहे. तर आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत देवकुंडच्या इथे. सो फायनल मित्रांनो, आपण आता पार्किंगजवळ पोहोचलेलो आहे देवकुंडच्या आणि इकडे बघा, इकडे पार्किंग आहे आणि असा काही हा रस्ता आहे, इथं आपल्याला चालत येत आहे. जवळपास 4 ते 5 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. सो भावानं खाली नाही उतरायचं, आम्ही चुकून खाली आलो आहे, आपल्याला वरती साईडला जायचं आहे. आता रोड हरवलो आम्ही, खाली नाही उतरत आहे, त्या पार्किंगच्या इथनं आपल्याला वर जायचं, तर तिकडे आम्ही जाऊ आता. चला, असा काही हा रोड लागलेला आहे देवकुंडचा, म्हणजे जंगलपासून आम्हाला पायवाटेने जाणार आहोत आणि असे काही पायवाट आहे इकडची, हे बघा. तर कॅमेरामॅन नितेश तुरे सोबत रिपोर्टर आहे सागर म्हात्रे आणि मी आज यांचा गाईड आहे सर्वांचा. तर आम्ही काय रिपोर्ट करणार की वॉटरफॉलला जाताना काय काय लागते. थांब सागर, फुल प्रेशर जास्त आहे, वाहत असेल. दोरी पकड वाहत असेल. तुम्हाला वाघ पण दिसेल, पालतू वाघ आहेत, हे काय करतो. तो मित्र, इथं आपल्याला तिकीट काउंटर दिसते बहुतेक, इथे तिकीट काढायचं आहे आपल्याला आणि पुढे जायचं आहे. तर मित्र, इथं आपल्याला एंट्री करायची आणि इथून आपल्याला ते बँड देतात, इथून एंट्री करू आणि निघू पुढे ट्रेकसाठी. आम्ही आता देवकुंडच्या इकडे निघालो आहे आणि एकाचे पर हेडचे इथे 200 रुपये घेतलेत. काम आहेत का माहीत ना, काय घेतले 200 रुपये.
मला तर बिलकुल आवडले 200 रुपये पर हेडचे. कोणते कॅल्क्युलेशन घेतात माहीत नाही. मान्य आहे की इथं ब्रिज वगैरे बांधलेले आहेत ते, पण भाई 200 रुपये पर हेड अरे पण मी बोललो काही लिमिट असते. 200 पर हेड खूप झालेत. मला तर बिलकुल नाही आवडलं 200 रुपये पर हेड ते द्यायला. मित्रांनो आता काहीच वेळापूर्वी माझा मित्र आला तेव्हा 50 रुपये एंट्री होती, आता 200 रुपये एंट्री केली. जे काही जंगलवाट पायवाट आहे तिथून आपलं 4 ते 5 किलोमीटर चालायचं अजून. कुठे इथे अजून आलं मला चालत होतं आणि साईडला एक मस्त असं तलाव आहे की काय माहीत ना मला. तलावात असावा, खूप मोठा तलाव आहे हा. जो तुम्हाला साईडला पाणी दिसतो साचलेला हा एक धरण आहे, उन्नाईंगी धरण म्हणून आहे. हे बघा Need a friend, no matter the distance. I will always be there. No more inhibitions. I'll show you I care. You've been. तर मित्रांनो जातात आपलं छोटी छोटी वॉटर क्रॉसिंग जाते. आता पाऊस कमी म्हणून नाही तर जेव्हा पाऊस पडत असेल ना तेव्हा ही क्रॉसिंग खूप मोठी होत असेल, म्हणजे पाण्याचा फ्लो खूप जास्त असेल तेव्हा. पण आता पाऊस नाही त्यामुळे फ्लो कमी आहे. सागर लोल लोल खाली. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण व्हिडिओ कंटिन्यू करतोय आणि आता आपण देवकुंडला पोचणारच आहोत थोड्या वेळ बोलत आपल्याला खूप वेळ झालेला आहे आणि इथे खूप गरम होत होतं, म्हणून देवाने आपल्यासाठी पाऊस आणला आणि पावसात आपण भिजलो आणि थंड झालं. Crowded places, feel it sinking in. तर भावानं चालून चालून लगभग आम्हाला 1 तास झालेला आहे आणि खूप बरं वाटते. पाऊस पडला आता खूप बरं वाटतंय, खूपच छान वाटतंय. काय तुम्हाला सांगू, एकदम थंड थंड. ठीक आहे नको सांगू मग. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. खरं वाटतंय. You've been lost and alone in the city. आपण एका खूप सुंदरशा जागेवर आलेलो आता. साईडनं ओढा होतोय हे बघा. Getting high, feeling low, and it's out of your control. You should know Hardly that me. I won't leave you. I'll stay beside you. I'm never letting you go. You've been lost and alone in the city lights. I know. किती किती चाल. आपण जसा जवळ जात चाललोय तसा पाऊस वाढत चाललाय. Crowded places, feel it sinking in. Lonely faces, say you need a friend. No matter the distance, I will always be there. No more inhibitions. I'll show you I care. You've been lost and alone in the city lights. I know. Getting high, feeling low, and it's out of your control. तर मित्रांनो त्या वॉटरफॉल तिकडे आंघोळ करायला गर्दी भरपूर आहे. तर आम्ही आता पुढे चाललोय बघा इकडे आंघोळ करतो जाऊन. आता आपण निघालेलो आहे देवकुंडवरून आणि सर्व स्टोरी सांगतो मला देवकुंडची.
काय हाईफ आहे आणि काय लेवल आहे. रियालिटी सर्व सांगतो मला. बाहेर गेला आता निघतो आम्ही. चला. जितका पाऊस पडेल तितका प्रेशर इथं वाढत जातं मित्रांनो. मग तुम्ही पाहिलं कमी प्रेशर होता आणि आता येताना किती प्रेशर तुम्ही बघा. सो मित्रांनो आम्ही आता घरी जातो परत आणि पावसाचा फ्लो इतका वाढला ना की मध्ये मध्ये जे ओढे वाहतात ते पण भरलेच आहे बघा. पूर्ण ओढ्याचं पाणी वगैरे भरलेलं आहे. तर मित्रांनो आपण आता बाहेर आलेलो आहे देवकुंडच्या आणि आता आपण घरी निघालोय. तर मित्रांनो इथं तो चार्ज लावतात पर हेड. तर 200 रुपये लावतात. पहिले 200 रुपये चार्ज नव्हता. आधी जो चार्ज होता तो 50 रुपये पर हेड होता आणि आता 200 रुपये डायरेक्ट वाढवलेला आहे. आणि काय सुधारणा तर आहेत थोडीफार, म्हणजे त्याने ब्रिज वगैरे बांधलेले स्टीलचे पण. बट 200 रुपये मित्रांनो थोडी जास्त वाटत आहेत. कारण आणि पब्लिक तिकडे गेल्यावर तुम्हाला तिथं आंघोळीला पण जागा नाही. खाली काहीच जागा नाही. पूर्ण त्यांनी जी रस्सी बांधली सेफ्टी रोप बांधलाय. ठीक आहे सेफ्टी रोप बांधलाय मान्य आहे. बट ती रोप इतक्या जवळ बांधली ना की फुल दगडांच्या वरतीपर्यंत रोप आहे आणि खाली तुम्हाला आंघोळीला पण भेटणार नाही. तर विचार करून जा मित्रांनो. तुम्ही फक्त तिकडे बघायला मजा घेऊ शकता तर नक्की जा. पण तुम्हाला जर आंघोळ करण्याचा विचार असेल तर तुम्हाला तिकडे आंघोळ करायला चान्स भेटणार नाही. तेच पोहायला भेटणार नाही आणि आंघोळ करून भेटणार नाही. तर मित्रांनो ठीक आहे. व्हिडिओ काय आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. Places feel